रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आज आमचा 75वा दिवस आणि आम्ही लखनदोन ह्या गावात रात्री मुक्कामाला होतो. सकाळचे 7 वाजलेत आणि सकाळी 6 वाजता आम्ही सगळं उरकून प्रवासाला चालू केले. ओंकारेश्वर अजून 400 किलोमीटर आहे इथून. रस्ता मार्ग खूप छान आहे. हायवेज आहे. नागपूर रोड आहे हा. पाठीमागे नागपूरला जातो आणि पुढे नरसिंगपूरला जातो. 4 पदरी रोड आहे. तसंच थोडा अनुभव जर सांगायचा म्हटलं तर तो असा आहे, प्रवासादरम्यान संकट येतं नाहीतच, जर थोड्याफार अडचणी आल्या तर लगेच सॉल्व होतात, ते थांबत नाही राहत. दुसरी गोष्ट अशी, ही इकडची लोक सगळी प्रेमळ आहेत. प्रेमाने आवाज देतात, हाक मारतात, जेव घालतात, चहा पाजतात, इतकंच काय. पण आश्रमामध्ये एवढे सेवाधारी लोक आहेत इथे की आपण रस्त्यावर जरी असलो ते हाक मारून बोलतात, बाबाजी आई आहे, बाबाजी आई आहे, बाबाजी आई आहे. आता रात्रीचीच गोष्ट घ्या, आश्रम थोडा रस्त्याच्या खाली होता आणि आम्ही रस्त्यावर उभं होतो. आमचे काही सहयोगी पाठीमागून यायचे होते, त्याच्यामुळं आम्ही रोडवर उभं राहिलो. तर आश्रमातले बाबा आश्रमात उभं राहून आम्हाला हाका मारत होते आणि आम्ही जाग्याच उभं राहिलो. त्यांना वाटलं काहीतरी की हे येणार नाही, काही चुकलेत काहीतरी. ते तिथून चालत आमच्यापर्यंत आले आम्हाला न्यायला आणि तिथं नेऊन लगेच गाद्या, रगी, सतरंजी, इतकंच काय, मोबाईल चार्जिंग करायला एक स्पेशल बोर्ड बी दिला. आणि एवढी सेवा या आश्रमामध्ये केली जाते ना की त्या सेवेला मोल नाही. आश्रमांच्या बाबतीत जर विचार केला लोकांच्या सेवेबाबतीत तर हृदय भरून येतं. विशेष आश्रमामध्ये कुठेही थांबा, चोरी कधीच होत नाही. आम्ही रात्रभर मोबाईल चार्जिंगला वरती बोर्डावर ठेवतो, रात्रभर झोपतो, सकाळी उठल्यावर काढतो, कुणीही हात लावत नाही. अनेक मोबाईलवरती असतो. सकाळी 4 वाजता उठून आंघोळीला गेलं, सगळं सामान मोबाईल आमचं अंतरुणावर अस्ताव्यस्त पडलेलं असतं, कुणीही त्याला हात लावत नाही. एक वस्तूसुद्धा कोणी चोरत नाही. अत्यंत विशेष अशी गोष्ट आहे. एकदम निष्काळजीपणाने माणूस इथं प्रवास करू शकतो. कुठलीच अडचण येत नाही. दुपारी 12च्या नंतर जेवण चालू होतात, तोपर्यंत आपल्याला बालभोग मिळत राहतो. आणि नाहीच बालभोग मिळाला तर मग हॉटेलमध्ये एखादा नाश्ता करतो. आता अडचण येते कुठं, फक्त अमरकंटकला गेलं की पलीकडल्या तटावर 300 किलोमीटर आणि अलीकडल्या तटावर 300 किलोमीटर, एवढ्याच ठिकाणी फक्त आश्रम थोडे दूर आहेत आणि तिथं थोडे उपासमार होती. पण परिक्रमावासियांना त्याची सवय असते, त्याच्यामुळे त्यांना त्यांचं काय वाटत नाही. मग आम्ही काय करतो, त्यावेळेला लवकर उठून चालायला लागतो आणि आश्रम जवळ करतो. कारण तिकडे नाश्ता पाणी करायला हॉटेल नाही तर आदिवासी पट्टे आहेत. काहीतरी बिस्किट आपलं खात
12 वाजेपर्यंत काढावं लागतं. 12-1 वाजेपर्यंत आश्रम मिळतोच मात्र. आणि तसं इकडच्या भागात दोन्ही साईडला कधीही अडचण येत नाही, कारण आश्रम भरपूर आहेत, बालभोग देणार आहेत, चहा पाजणारे तर कैक. कारण ते चहा पिऊन कंटाळल्याच्या नंतर चहा पिणं बंद करावं लागतं आम्हाला, नको म्हणावं लागतं, हात जोडून पुढे निघायचं. त्यामुळं कोणी जरी ठरवलं परिक्रमा करायची, असं काही नाही का एखादा अनुभवी व्यक्ती आपल्याबरोबर असावं, काही आवश्यकता नाही, काही गरज नाही. एकटे या तुम्ही, तुम्हाला सगळं मार्गदर्शन इकडं आपोआप मिळतं. खूप छान सुविधा आहेत. आणि तुम्हाला सांगू, काही यूट्यूबर असेही म्हणतात की ही परिक्रमा केवळ संडासमुळं म्हणजे टॉयलेटमुळं बंद पडेल, पण असं काही होणार नाही. कारण आपलं पंढरपूर पहिलं कसं होतं आणि आज कसं आहे, किती बदल झाला. ज्या वेळेला पहिली घाणगुण व्हायची त्यावेळेला लोक असेच म्हणायचे की ही काही दिवसांनी पंढरपूर यात्रा बंद पडेल, पण नंतर त्यात सुधारणा अशी झाली की आता कुठं घाणगुण दिसत नाही आणि त्याप्रमाणे यात्रा वाढतच राहिली. तशीच ही देखील यात्रा वाढतच राहील, ही कमी होणारी नाही, दिवसेंदिवस सुधारणा होणार नाही. अनेक संस्था अशा आहेत की त्यांनी टॉयलेट बनवण्याची कामं हाती घेतलेली आहेत आणि अजून आश्रमसुद्धा नवीन बांधकामं चालू आहेत. त्यामुळे ही परिक्रमा ही वाढतच राहील, कमी होणार नाही. सुधारणा ही दिवसेंदिवस होतच असते, ती काय तशीच राहत नाही. आणि परिक्रमेला जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातल्या लोकांचा जास्त श्रद्धा आहे परिक्रमेवर, खूपच जास्त. कारण आम्हाला 80% लोक महाराष्ट्रातीलच भेटले आणि आश्रमाला सुद्धा ते सांगतात की दरवर्षी महाराष्ट्रीयन लोक जास्तच राहतात. आणि ते हे म्हणतात की महाराष्ट्रातल्या लोकांची खूप अपार श्रद्धा आहे या परिक्रमेवर, ते लोक जास्त येतात. आता कोणी म्हणत असेल किंवा महाराष्ट्राला इथं घाणगुण करतात, ते परिक्रमेला बदनाम करतात, पण ती खोटी गोष्ट आहे. आमच्या तसं आढळण्यात आलेलं नाही. सगळे चांगले वागतात. आम्ही सकाळचं जरी पूजा अर्चा करून निघलो तर गाद्या जिथल्या तिथे ठेवून देतो, रगेच्या घडे घालून त्या जागेवर नेऊन ठेवतो. कचरा असेल तर झाडून धुवून साफ करून सगळे साफसुथरता करून आणि मगच आम्ही प्रवासाला चालू करतो. आणि हे प्रत्येकाने केलं पाहिजे, हे फार गरजेचं आहे. आश्रमाला आपल्याला एवढं सेवा देतात, मग आपण का तेवढी करू नये? तर ते सगळेच करतात, पण थोडेसे MP वाले मात्र जास्त टार्गेट वाटतात. कारण त्यांना असं वाटतं की आमचं राज्य आहे, मग आम्ही काही करू शकतो. पण तसं नाही करत. कारण ज्या वेळेला आपण संकल्प घेतो परिक्रमेचा, त्यावेळेला तिथले ब्राह्मण काका अतिशय सगळ्या गोष्टी समजून सांगतात आणि त्याचप्रमाणे सगळे लोक वागतात. पहा, चोरी चपाटी लाबाडी अजिबात नाही, औषधाला सुद्धा नाही, बिलकुल नाही. बिनधास्त निष्काळ आमच्या बॅग आम्ही कुणीकडे टाकायचो, कुणीकडे जातो, कोणीही हात लावत नाही. आणि एवढे प्रेम करणारे लोक इथं परिक्रमावासियांना खूप मोठा मान आहे. भागात देवच समजतात, लांबूनच पाया पाडतात, पण जमिनीवर हात टेकवून. त्यामुळे बाबा, तुमच्या भाग्यात कधी परिक्रमा येत असेल ना तर अवश्य करा. पण तुम्हाला सांगू का, परिक्रमेसाठी काही तत्वांची आवश्यकता आहे. मात्र ते तत्व कोणचे? तर नर्मदा मैयावर असणारी श्रद्धा, दुसरं धाडस
आणि तिसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे त्याग. हे तिन्ही गोष्टी जरी एखादी नसेल तर परिक्रमा पूर्ण करता येत नाही. कारण परिक्रमेमधून जवळजवळ 40% लोक परत माघारी फिरलेले आम्ही प्रत्यक्ष पाहिलेत. त्यामुळे तिन्ही गोष्टीचा ज्यांच्याकडे अंतर्भाव आहे त्यांची परिक्रमा फिक्समध्ये पूर्ण होती आणि होतीच. पण नर्मदा मैया ही सखी सगळ्या परिक्रमावासियांना ती कुशीत घेऊन फिरत असते. तिच्यावर विश्वास ठेवला ना प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट आपल्याला सहजासहजी मिळत राहते. असं समजू नये की आता आपल्याला आता जेवण झालं परत कधी मिळेल का नाही, चहा भेटेल की नाही, संध्याकाळी झोपायला व्यवस्थित मिळेल का नाही, काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. सगळ्या गोष्टी सहज. तुम्ही साधी इच्छा जरी प्रगट केली तर नर्मदा माया तुमच्या समोर लगेच आणून देते. लगेच वेळच लागत नाही त्या गोष्टीला. असे हजारो वेळा आम्हाला त्याचे अनुभव आले आणि हे खूप आहे बा. परिक्रमा म्हणजे आनंददायी आहे, मोक्ष देणारी आहे, अध्यात्माचा अंतरंग आहे. जो करेल तो भाग्याचा. आणि परिक्रमा केल्याने अनेक गोष्टीचा फायदाही आपल्याला होतो. आपली आध्यात्मिकता वाढते. दुसरी गोष्ट शारीरिक शक्ती ती सुद्धा वाढते. शरीरातली रोगराई नष्ट होते. अनेकांचे गुडघे दुखणारे, कंबर दुखणारे, काही आजार असणारे आम्ही अनेक पाहिलं. आणि दुसरी गोष्ट विशेष म्हणजे सर्दी कुठल्याही परिक्रमावासियाला पाहायला मिळाली नाही आजपर्यंत. पूर्ण परिक्रमेमध्ये दुखणे येत नाहीत. असणारे दुखणे पळून जाते. चालू असणाऱ्या गोळ्या औषधं बंद पडतात. अशी परिक्रमा सगळ्या बाजूनी फायद्याचीच, सगळ्याच बाजूनी फायद्याची. त्यामुळे विनंती आहे बाबा, प्रत्येक जणाने परिक्रमा करण्याचा विचार जरूर करावा, जरूर केला पाहिजे. आज आमची परिक्रमा पूर्ण होत आलेली. आमचा 75वा दिवस आहे आज. इथून ओंकारेश्वर 400 किलोमीटर बाकी. साधारण आम्ही 3 दिवसाला 100 किलोमीटर चालतो. तर अजून 10-11 दिवसामध्ये आम्ही पूर्णत्वाला जातो. अशा प्रकारची परिक्रमा सर्वांनी विचार करावा, सर्वांनी परिक्रमाला यावं. एक वेळ तरी जीवनात परिक्रमा घडवा. ते तुम्हाला सगळ्या बाजूने आनंददायी होईल. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. रामकृष्ण हरी, नमस्ते हरी, नर्मदे हर, नर्मदे.